नमस्कार मित्रांनो, अपेक्स इंडिया मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। थोडं प्रिडिक्शन घेऊया निफ्टीचा, म्हणजे गिफ्ट निफ्टीचा, बिटकॉइनचा, इथेरियमचा, गोल्डचा। तर त्यामधलं पहिला आहे गिफ्ट निफ्टी। तर गिफ्ट निफ्टीमध्ये अजूनही करेक्शन बाकी आहे। हा जो कन्सोलिडेशन झोन आहे, हा कन्सोलिडेशन झोन मोठा आहे, त्यामुळे हाय प्रोबॅबिलिटी आहे की मार्केट ह्या कन्सोलिडेशन झोनच्या इथे ह्या लेवलपर्यंत येऊ शकतो। ॲज पर रिलेटिव्ह थेरी तिसरा पॅटर्न राहिलेला आहे। करेक्शन पॅटर्नमधला ए, बी आणि हा सी अजून राहिलेला आहे। हा वन वे येणार नाही, हा 5-6 महिने लागू शकतो। फर्स्ट वेव झाला, सेकंड झाला, थर्ड झाला, इथनं थोडं करेक्शन येऊन परत 5वा वेव तुम्हाला ह्या लेवलला घेऊन येऊ शकतो। म्हणजेच 5-3-5चा फॅक्टरमध्ये तो तयार होतोय, ते नंतर बघूया आपण करेक्शन। तर अजूनही गिफ्ट निफ्टीमध्ये करेक्शन होऊ शकतो। हाय प्रोबॅबिलिटी आहे की 22,500 22,000च्या आसपास येण्याचे चान्सेस आहेत। तिथून आपण इन्व्हेस्टमेंटसाठी ट्राय करू शकतो किंवा तिथनं बाईंगसाठी ट्राय करू शकतो। आता बाईंगसाठी ट्राय करून उपयोग नाही, थोडा करेक्शन वरच्या बाजूला सेलिंगचा करेक्शन म्हणजे बाईंगला थोडं जाऊ शकतो, पण लगेच तुम्ही बाईंगला एंट्री मारण्यात काय अर्थ नाही, त्यामुळे एक सेलिंगचं वाट बघितलं पाहिजे। ओके, ज्यावेळी मार्केट ह्या सेलिंग साईडला इथं येईल 22,500, तिथं तुम्ही थोडं इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता प्रत्येक सेक्टरमध्ये तुम्हाला जे चांगलं वाटेल त्या पद्धतीनं। ओके, त्याचा बी आपण सिरीज घेऊया। ओके, समजलं मित्रांनो। तर गिफ्ट निफ्टीमध्ये अजून सेलिंग बाकी आहे, थोडं करेक्शनवर अपसाईडला जाऊ शकतो, पण अजूनही बाकी आहे, म्हणजे हाय प्रोबॅबिलिटी आहे। तर समजून घ्या, इथनं हा पहिला वेव झाला, सेकंड झाला, थर्ड झाला, इथून 1-2 कॅन्डल ग्रीन काढून पण इथनं ज्यावेळी येईल ना, तो शार्प सेल येईल आणि तो डायरेक्ट 1000-1500 पॉईंटची रॅली असणार आहे। ओके, उद्या होईल, परवा होईल, 15 दिवसात, महिनाभर होईल, थोडं वेळ लागू शकतो त्याला। ओके, करेक्शन होऊन परत तो खाली यायचे चान्सेस भरपूर आहेत। मग ह्या लेवलला आल्यानंतर आता ठरवूया की ह्याला ब्रेक करतो का, इथून जातो, त्यावेळी आपण ठरवूया। पण अजूनही सेलिंग साईड बाकी आहे, 22,000 पर्यंत येण्याचे चान्सेस आहेत। ओके, त्यानंतर आपण अप ट्रेंडसाठीचा विचार करूया, आता विचार करून काही उपयोगाचा नाही आहे। तर हे गिफ्ट निफ्टीमध्ये आहे। ओके, दुसरं पॉईंट बघा, BTC काय सांगत आहे। तर तुम्ही इथे BTCमध्ये बघितला तर मागच्या 5 आठवड्यापासून मार्केटमध्ये साईडवेज आहे। 5 आठवडा हा मार्केट काय आहे, शांत आहे। ओके, बघितला 1 2 3 4 आज 5वा आठवडा आहे। पहिले 2 दिवस मार्केटने मुवमेंट केला होता, तर हा मुवमेंट करायला पाहिजे होता, आज मुवमेंट केलेलं नाही आहे, म्हणजे हाय प्रोबॅबिलिटी आहे की थोडं करेक्शन आले असल्यावर हा पण कॅन्डल ह्या पद्धतीनं डोजी व्हायची चान्सेस आहेत। ओके, हा डोजी हाय प्रोबॅबिलिटी आहे की हा डोजी व्हायचे चान्सेस आहेत। त्यानंतर पुढचा आठवडा बघूया की आपल्याला अपसाईड किंवा डाऊनसाईड एक मोठी रॅली मिळू शकते आठवड्याची कॅन्डलची। म्हणजे पुढचा आठवडा आपल्याला एक ग्रीन कॅन्डल हा सगळ्याला हायला क्रॉस करू शकतो किंवा खाली क्रॉस करू शकतो, हा शेंडा भरायला येऊ शकतो, म्हणजेच हा टेल भरायला येऊ शकतो। हे 2 कॅन्डल व्हायची प्रोबॅबिलिटी पुढच्या आठवड्यामध्ये आहे। पण त्याच्या आधी आज लेटेस्ट कॅन्डल जो आहे हा डोजी व्हायची चान्सेस आहेत। डोजी झाल्यानंतर आपण विचार करूया की पुढचा आठवडा एक मोठा कॅन्डल मिळू शकतो, त्यामुळे आपण सोमवारपासून ट्राय करू शकतो। सेम इथेरियममध्ये बी त्या पद्धतीनं आहे। जर इथेरियममध्ये बघितला 3-4-5 आठवडे झाले मार्केट एका ठिकाणीच आहे, त्यामुळे BTC सारखाच इथेरियम हा ट्रेड करतो, त्यामुळे ह्याच्यामध्ये बी पुढच्या आठवड्याला आपल्याला एक ट्रेड मिळू शकतो। हा आठवडा थोडं वेट करा, ट्रेड करू नका। स्कॅल्पिंग केलेलं ठीक आहे, इन्व्हेस्ट म्हणजे जास्त जरा होल्ड करू नका, कारण का वोलाटाईल असल्यामुळे तुमचा SL हा हिट होणारच आहे। त्यामुळे हा आठवडा थोडा वेट करा आणि ह्या पद्धतीने तुम्ही ट्रेड करू शकताय। बाईंगला आणि सेलिंगला एक 1 वीक कॅन्डल तुम्हाला बिग पुढच्या आठवड्यात मिळण्याची चान्सेस आहेत, हाय प्रोबॅबिलिटी आहे। तर हे तुम्ही बघू शकता। गिफ्ट निफ्टी समजलं, इथेरियम आणि बिटकॉइन समजलं। आता गोल्डमधलं इम्पॉर्टंट पॉईंट बघा, 1 डेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय समजेल की जो मागच्या वेळेला वार म्हणजे जो महायुद्धामुळे मार्केट पडला होता तो कन्सोलिडेशन झालेला आहे। तर ह्याचा अर्थ अजूनही मार्केट कन्सोलिडेशन झोनमध्ये आहे। समजून घ्या मी काय म्हणतो बघा, जर त्याला खाली यायचं असेल तर तो फास्ट आला असता, सेलिंग ऑलवेज फास्ट, जर खाली यायचं असेल ना तो फास्ट आला असता, खाली येत येत नाही, त्यामुळे इथं मार्केट कन्सोलिडेट होत आहे। अजून एक 3-4 दिवस जर इथं कन्सोलिडेट झाला तर हाय प्रोबॅबिलिटी आहे की तुम्हाला नवीन हाय बघायला मिळू शकतो। हाय प्रोबॅबिलिटी आहे की गोल्डचा रेट वाढणार आहे, कारण का त्या पद्धतीचा पॅटर्न हा दिसत आहे। त्यामुळे समजून घ्या, त्याला खाली यायचं असेल तर लवकरात लवकर यायला पाहिजे फास्टमध्ये, तो फास्टमध्ये अजूनही येत नाही आहे। त्यामुळे इथं बघा, तुम्ही जर विचार केला तर सगळ्या बायर आणि सेलांचा SL हिट करत आहेत, स्कॅल्पिंग शिवाय इथं ट्रेड होत नाही आहे, इन्व्हेस्टमेंट करण्यात अर्थ नाही आता। त्यामुळं थोडे 4-5 दिवस जर मार्केट इथं थांबला आणि ह्याचा ब्रेक केला, ह्याचा ब्रेक हाय प्रोबॅबिलिटी आहे की तुम्हाला हा लेवल ब्रेक होताना दिसेल, 5,600चा लेवल ब्रेक होताना दिसेल। त्यामुळे लक्षात ठेवा की एक तुम्हाला मोठा ट्रेंड गोल्डमध्ये मिळणार आहे, त्यामुळे वेट करा, आत्ताच पैसा सगळं घालून बसू नका। समजलं मित्रांनो, ह्या पद्धतीचा हा गोल्डचा चार्ट आहे। तर हे 4 प्रिडिक्शन केलेलं आहे, बघूया काय होतंय। ओके,
ओके, तर बघूया हाय प्रोबॅबिलिटी आहे की होऊ शकतो, पण बघूया का होते. पण गिफ्ट निफ्टीमध्ये तर अजून करेक्शन बाकी आहे. BTC एक आठवडा ट्रेड करू नका. आणि गोल्डमध्ये नेक्स्ट वीकला आपण बघूया की एक मोमेंटम मला वरच्या बाजूला मिळू शकतो, त्यावेळी EMA लाईन मारून आपण एक मोठा मोमेंट त्यामध्ये कॅप्चर करू शकतो. ओके, आत्ताच प्रिडिक्शन कसा वाटला लवकरात लवकर कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.